जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या या जीवन बदलणाऱ्या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या जीवनात आता चमत्कार सुरू होणार आहेत, कारण स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे. या संदेशासाठी तुमची निवड झाली होती. चिंता करू नका, तुमच्या जीवनातील दुःखाचा सर्वनाश होणार आहे. आजच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमच्या जीवनात ज्या काळी अंधकार आणि अस्वस्थतेचा सामना तुम्ही करत होतात, त्या काळात तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने एक नवीन आरंभ होणार आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी अडचणीत होतात तिथे आता तुम्हाला शांततेचा अनुभव मिळणार आहे. तुमच्या मनात असलेल्या संकट काळात देवाच्या कृपेने एक नवा आशेचा किरण येईल, जिथे तुमचं जीवन नवीन उमेदीने भरलेलं असेल आणि तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल दिसेल. ज्यावेळेस तुम्ही जीवनातील प्रत्येक समस्या आणि दुःखाच्या चक्रात अडकलेले होता, त्या काळात देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करून तुमचं जीवन सुख, समृद्धी आणि शांततेने भरलेलं दिसेल. तुमचं भविष्य ज्या ठिकाणी धुसर आणि अंधारात होते, तिथे देवाच्या कृपेने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही तो मार्ग सुरू करून तुमचं आयुष्य सुख आणि आनंदाने परिपूर्ण करू शकाल. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनाची शांती आणि स्थिरता मिळत नव्हती, त्या ठिकाणी देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला आंतरिक शांती आणि विश्वास प्राप्त होईल, जे तुमचं आयुष्य नव्या दिशेने नेईल. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट आणि दुःख आता समाप्त होणार आहे, कारण देवाच्या कृपेने तुमच्या ध्येयाची प्राप्ती तुम्हाला होईल आणि तुम्ही प्रत्येक अडचणीवर विजय मिळवून आपल्या जीवनात आनंदाने परिपूर्ण होऊ शकाल. तुमच्या प्रत्येक अडचणीची, दुःखाची आणि संघर्षाची देवाच्या कृपेने निर्मिती आता बंद होईल आणि तुम्हाला एक नवीन उमेद आणि शक्ती मिळेल, जी तुमचं भविष्य उज्ज्वल आणि सुंदर करेल. तुमचं आयुष्य ज्यावेळी थांबलं होतं, तिथे देवाच्या कृपेने तुम्हाला एक नवा प्रकाश आणि दिशा मिळेल, जिथे तुमचं जीवन नवीन आशा आणि उमेदीने भरलेलं असेल आणि तुम्ही त्याच्या मार्गावर शांततेने आणि यशाने चालू शकाल. तुमच्या प्रयत्नांना देवाच्या कृपेने फळ मिळणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या जीवनात आशेचा नवा किरण सापडेल आणि तुमचं भविष्य सकारात्मकतेने भरलेलं असेल. तुमच्या जीवनातील अडचणींवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने एक नवा मार्ग मिळेल, ज्या मार्गावर तुमचं मन शांत आणि आत्मविश्वासाने भरलेलं असेल आणि तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकाल. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्या मनात असलेल्या निराशा, असमर्थता आणि अंधकारात देवाच्या कृपेने तुम्हाला एक नवा विश्वास आणि आशा मिळेल आणि तुम्ही त्या विश्वासावर आधारित तुमचं आयुष्य बदलू शकाल. तुमचं भविष्य ज्या ठिकाणी धूसर आणि अस्पष्ट होतं, तिथे देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला एक स्वच्छ तुमचं मन आणि तुमचा आत्मविश्वास मिळेल. ज्या ठिकाणी तुमच्या जीवनात फसवणूक आणि चिंता होती, त्या ठिकाणी देवाच्या कृपेने तुम्हाला स्वच्छता आणि सत्यता मिळेल, ज्यामुळे तुमचं जीवन एक नवी दिशा घेईल. तुमच्या जीवनातील अडचणी आणि काळजी आता समाप्त होणार आहे, कारण देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे एक नवीन आणि स्पष्ट मार्ग मिळेल, जो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमच्या जीवनात ज्यावेळेस आशेचा लोट थांबला होता, तेव्हा देवाच्या कृपेने तुमच्यापुढे एक नवा विश्वास आणि उमेद येईल, ज्यामुळे तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्यासमोर ज्यावेळी भीती आणि संकोच होता, त्या काळात देवाचा आशीर्वाद तुम्हाला एक अशी शक्ती देईल, जी तुम्हाला धैर्याने तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेईल. तुमच्या जीवनात ज्यावेळेस तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटत होतं,
त्याचवेळी देवाची कृपा तुमच्या सोबत असते आणि तुमचं आयुष्य एका नवा मार्गाने बदलतो. तुमच्या आयुष्यात ज्यावेळी तुम्हाला सर्व काही सोडून देण्याचा विचार येत होता, तेव्हा देवाच्या कृपेने तुम्हाला एक नवा विश्वास मिळाला आणि तुम्ही तुमच्या लक्ष्याकडे पुन्हा एकदा पूर्ण समर्पणे चालत जाल. तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रयत्नावर देवाची आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्ही सर्व काही आता मिळवू शकणार आहात. कारण देव तुमचं मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात. तुमचं आयुष्य ज्या ठिकाणी डगमगलं होतं, त्याचवेळी देवाची कृपा तुम्हाला आता अशी ताकद देईल की तुमचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल आणि तुम्ही प्रत्येक अडचणीवर सहज विजय मिळवू शकाल. तुम्ही ज्यावेळी जीवनाच्या अंधारात हरवून गेला होता, त्यावेळी देवाची कृपा तुमच्यावर झाली आणि तुम्हाला नवी दिशा मिळाली आणि तुमचं जीवन उज्ज्वल आणि समाधानकारक झालं. तुमच्या जीवनात ज्यावेळी तुम्हाला शंका निर्माण होते, त्याचवेळी देवाची कृपा तुम्हाला एका आंतरिक शांततेचा अनुभव देते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्याच्या प्रत्येक संकटावर सहज मात करू शकता. तुमच्या जीवनात ज्यावेळी तुमचे प्रयत्न निरर्थक वाटत होते, तेव्हा देवाच्या कृपेने तुम्हाला एक नवा संकल्प आणि उत्साह मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचं कार्य संपूर्ण पार पाडाल. तुमच्या जीवनात ज्या ठिकाणी तुम्हाला थांबलेलं वाटेल, तेथे देवाचा आशीर्वाद तुम्हाला एक नवा उत्साह देईल आणि तुम्ही जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य करत नाही, तोपर्यंत देव तुम्हाला मार्ग दाखवत राहतील. ज्यावेळी तुमचं आयुष्य गोंधळलेलं असेल, त्यावेळी देवाच्या कृपेने तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचं जीवन सुव्यवस्थित कराल आणि शांती अनुभवाल. तुमच्या आयुष्यात ज्यावेळी तुम्हाला सर्व काही गमावल्यासारखं वाटत होतं, त्याचवेळी देवाची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्ही पुन्हा एकदा नवीन आशा आणि उमेद घेऊन पुढे चाल. तुमचं आयुष्य ज्या ठिकाणी अंधारात होतं, तेथे देवाचा आशीर्वाद तुमच्याशी असेल आणि तुम्ही एक नवा प्रकाश पाहून तुमचं भविष्य सकारात्मकरित्या बदलवू शकाल. तुमच्या जीवनात ज्या ठिकाणी अडचणी होत्या, समस्या होत्या, तेव्हा देवाच्या कृपेने तुम्हाला एक उपाय आणि समाधान मिळेल, जे तुमचं भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल करेल. तुमच्या जीवनातील समस्या आणि अडचणी देवाच्या कृपेने दूर होतील आणि तुम्हाला अशा काही गोष्टी मिळतील की तुम्ही तुमच्या जडणघडणीच्या सर्व चुकांना सुधारून त्यावर विजय मिळवू शकाल. ज्या ठिकाणी तुम्ही निराशा स्वीकारली होती, त्या ठिकाणी आता देवाच्या कृपेने तुम्हाला एक नवा विश्वास मिळेल आणि तुम्ही पुन्हा तेच कार्य उत्साहाने आणि सामर्थ्याने कराल, जे तुमचं जीवन बदलून टाकेल. तुमच्या जीवनात ज्या ठिकाणी तुम्हाला पराभव आणि असफलतेचा सामना करावा लागत होता, आता तुमच्या जीवनात नवीन शक्ती येणार आहे, जी तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मदत करणार आहे. देव तुमच्या प्रत्येक कार्यात तुमची मदत करण्यासाठी येणार आहे. तुम्ही ज्यावेळी आयुष्यात हार मानत होता, त्यावेळेस देव तुमच्यासाठी नवीन योजना देत होते, ज्यामुळे तुम्ही पुन्हा जिंकण्यासाठी आणि चांगलं करण्यासाठी संघर्ष करू शकणार आहात. म्हणून हार मानू नका. तुमच्या आयुष्यात ज्यावेळेस सर्व काही अनिश्चित आणि गडबडलेलं होतं, त्यावेळी देवाची कृपा तुमच्यावर अशी पडेल की तुम्ही एका नवा धैर्य आणि आत्मविश्वास मिळवून तुमच्या जीवनात चांगलं परिवर्तन करू शकाल. तुमच्या मनात जेव्हा निराशेचे विचार येतात, तेव्हा देवाचे आशीर्वाद तुम्हाला अशी ऊर्जा देतील की तुम्ही त्या अंधारातून बाहेर पडून नवीन आशेचे आणि जीवनाचा मार्ग निश्चित करण्याचे निर्देश घेऊ शकाल. तुमचं जीवन ज्या ठिकाणी थांबलेलं आणि ठरलेलं होतं, तेव्हा देवाच्या कृपेने तुम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळेल, ज्यावेळी तुम्ही तुमच्या अडचणींवर मात करून एक नवा जीवन प्रारंभ करू शकाल. तुमच्या ज्यावेळी तुमचं भविष्य स्पष्ट होतं, ते आता स्पष्ट होणार आहे. देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे. प्रत्येक संकटात देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे. घाबरू नका. जे होणार आहे ते सर्व काही देवाच्या कृपेनेच होणार आहे. म्हणून परमेश्वराला शरण जा. जे काही चुका तुमच्या हातून झाल्या, त्या चुकांना परमेश्वर नक्की माफ करतील. फक्त परमेश्वराकडे माफी मागा. परमेश्वराला शरण जा. त्यांची सेवा आणि भक्ती कधीच सोडू नका. जे देवाच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन आता चांगलं होईल आणि तुमच्या जीवनात नवीन यशाच्या मार्गाची निर्मितीसुद्धा होईल. म्हणून चिंता करू नका.
आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.